अमरावती शहरातील वाढती वाहतूक आणि मर्यादित पार्किंग व्यवस्था लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी राजापेठ परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक नियोजन आणि पार्किंग व्यवस्थापनासंबंधी सविस्तर आढावा घेतला। शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना वाहन तळाच्या अभावामुळे होणारा त्रास कमी व्हावा आणि प्रमुख मार्गावरील गर्दी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले। राजापेठ हा शहरातील व्यावसायिक आणि गर्दीचा भाग असल्याने येथे वाहनांची वाढती वर्दळ आणि अनियमित पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्त सौम्या शर्मा यांनी सकाळी राजापेठ परिसरातील मुख्य रस्ते, चौक आणि अंडर बायपास परिसराची पाहणी केली। पाहणी दरम्यान वाहतूक व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह मनपाचे अभियांत्रिकी विभाग, झोन अधिकारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित होते। आयुक्तांनी पाहणी दरम्यान ऑटो स्टँड उभारणी तातडीने करण्याचे निर्देश दिले, तसेच अंडर बायपास मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक दाब कमी होईल। आयुक्तांनी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी वाहतूक फलक, दिशादर्शक बोर्ड आणि बॅरिकेड्स बसविण्याचे तसेच शिस्तभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे फुटपाथवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंग हटविण्याची मोहीम राबविण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित झोन अधिकारी आणि वाहतूक विभागाला दिले। नागरिकांनी नियमांचे पालन करून निश्चित जागेतच वाहन उभे करण्याचे आवाहनही त्यांनी केले। नवीन पार्किंग झोनसाठी पार्किंग क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करून अभ्यास अहवाल तयार करावा। आयुक्तांनी मनपा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्था सुधारेल असा विश्वास व्यक्त केला। वाहतूक सुधारणा आराखडा तयार करून तो लवकरच अंमलात आणण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे। या पाहणी दरम्यान पोलीस सहाय्यक आयुक्त संजय खताळे, पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकर, उपअभियंता सुहास चव्हाण, प्रमोद इंगोले, लक्ष्मण पावडे, वाहतूक पोलीस मनपा कर्मचारी उपस्थित होते। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।